ब्राईड तुझ्या नवरीचं सुरुवात खरंच खूप छान झाली आहे. म्हणजे आजच आम्ही केकसुद्धा कट केला आहे. 1 मिलियन झाले 1 डेमध्ये. सो तुम्ही विचार करू शकता आम्ही किती खुश आहोत. आणि संजूचं गाणे उत्तम गायलं त्याने आणि त्याचे सगळेच गाणे खूप हिट होतात. आणि नीतेसोबत पहिल्यांदा काम करते मी, त्यासोबत काम करूनसुद्धा खूप मज्जा आली. आणि बिग हिट मीडिया ऑलवेज काहीतरी नवीन घेऊन येतं नेहमीच. आणि आय एम व्हेरी ग्लॅड अँड लकी, कारण की त्यांच्या तिन्ही प्रोजेक्टमध्ये मी काम केले आणि हर एक प्रोजेक्टमध्ये मी वेगळी दिसते. सो त्यासाठी त्यांना खूप मोठं थँक्स, कारण की लोकांपर्यंत वेगवेगळी वैष्णवी ते दाखवत आहेत नेहमी, जेणेकरून लोकांना कळेल की वैष्णवी ॲक्टिंगसुद्धा करते. कारण की डान्सिंग क्षेत्रात सगळ्यांनीच पाहिलं आहे, पण आता ॲक्टिंग क्षेत्रात पण होप फॉर द बेस्ट लवकरच येऊ शकेल. बिग हिट मीडियाची आधीची पण 2 गाणी बघाल तर तुम्ही ते पण हिट आहेत. आणि त्याच्यामध्ये दोन्ही गाण्यामध्ये वैष्णवी, आणि वैष्णवी ज्या गाण्यात असते ते हिटच असतं. सॉरी हां येस, हॅट्रिक मारलेली आहे. आणि हे पण गाणं हिट आहे. 1 मिलियन क्रॉस केलेलं आहे आम्ही. आणि मला असं वाटतं की 50 मिलियनच्या पण वर जाणार आहे हे सॉन्ग. येस. आणि संजूचं गाणं तुम्हाला माहितीच आहे. त्याची प्रत्येक गाणी मस्तच असतात, वेगळी असतात आणि कॅची असतात. लिरिक्स त्यातले जसे की आपल्या लक्षात राहणारे असतात, तोंडात बसण्यासारखे असतात. सो मला असं वाटतं की त्या गाण्याचा मी भाग आहे. सो मला खूप छान वाटतंय. आणि वैष्णवी यांच्याबद्दल काय सांगा, डान्सर, उत्तम डान्सर, आणि यांच्यासोबत आणि असे उत्तम गायक यांच्यासोबत मी काम केलं आहे. खूप भारी वाटतंय. आणि हे सॉन्ग आता हिट होतं आहे, लोकांना आवडतं आहे. सो थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा आणि असंच खूप प्रेम द्या या गाण्याला. हे गाणं आहे आमच्या बिग हिटच्या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही दोघं इन्स्टावर बोललो होतो 2-3 वर्षापूर्वी, आणि मी आणि संजू पण इन्स्टावर बोललो होतो 2-3 वर्षापूर्वी. सो आम्ही म्हणलेलं की एक काहीतरी आपण करूया, आणि संजू पण म्हणलेलं की आपण काहीतरी करूया. पण काहीच जुळलंच नाही तिघांच्या कामांमुळे. पण हे असं जुळून आलं हे असं वाटलं नव्हतं, पण हे छान प्रकारे जुळून आलं. त्यामुळं खूप भारी वाटतंय. आणि या गाण्या थ्रू आम्ही तिघं एकत्र आलो आणि एवढी छान मैत्री जमली, घट्ट मैत्री जमली. असं वाटतच नाही की आम्ही एकच गाणं केलं आणि आम्ही 2-3 दिवसासाठीच भेटलो, असं कधीच वाटलं नाही. सो ही 2 नवीन मित्र भेटलेत आयुष्यात, खूप छान वाटतंय. आणि पुढे जाऊन पण एकत्र काम करत राहू. सिलेक्शन ॲक्च्युली बिग हिट मीडियाने मला कॉल केलेला. मला वाटलं नव्हतं, कारण की बॅक टू बॅक कोणी घेत नाही. तर मला काही गॅरंटीज नव्हती की ह्या सॉन्गमध्ये. मला त्यांनी कॉल केलेला विचारण्यासाठी की असा कोणी ॲक्टर आहे का जो डान्सर आहे आणि मराठी फेस पण आहे. तर मी म्हटलं आहे. मग मी शोधून मी त्यांना नितीशचं नाव सजेस्ट केलं. त्यानंतर ते मला म्हटले की वैष्णवी आप भी लॉको. मैंने बोला किस चीज़ के लिए. मैंने म्हटले इस सॉन्ग के लिए. मैंने बोला सर मैं वापस करूँ आपके साथ. हाँ आप वापस करें. सो हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की बिग हिट मीडियाला बॅक टू बॅक जर ते मला घेत आहेत तर काहीतरी माझ्यामधलं त्यांना म्हणजे ॲक्टिंग आवडते काय. सो आय एम व्हेरी लकी की त्यांना मी आवडते आणि एवढ्या मोठ्या गाण्याचं मी एक हिस्सा आहे. सो अभिमान वाटतं आणि छान वाटतं. संजूबद्दल तर जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे, कारण की तो खरंच खूप डाऊन टू अर्थ आहे. आणि तो ज्या परिस्थितीत म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्याने कष्ट करून तो आज ज्या लेवलला पोचला ते खरंच काबिले तारीफ. कारण की मी पण एक असा कलाकार आहे ज्यांनी खूप कष्ट केला. आपण सगळेच कलाकार. सो त्या एका कलाकाराची आपल्याला जाणीव असते आणि संजूने खरंच खूप कष्ट केलेत. म्हणजे त्याने पण विचार नसेल केला, आज तो त्या लेवलला आहे. आणि आज एवढ्या मोठ्या कलाकारासोबत जर माझं नाव जुळतं आहे आणि मी त्याच्या सॉन्गमध्ये फीचर होते, सो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज त्याचं गाणं इंटरनॅशनल बोलू शकतो आपण, एकदम इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे. आणि त्याच व्यक्तीचं गाण्यामध्ये आज आम्ही फीचर होतोय. सो इट्स व्हेरी बिग थिंग फॉर मी. मी तेच बोललो ना की आमचं 2-3 वर्षापूर्वी बोलणं झालं होतं. तर संजू त्यावेळी मला बोलला होता की आपण करूया काहीतरी. असं नाही, पण मला त्याचं मी ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी कधी कधी माझ्या कानावर पडायची ना त्याचे सॉंग्स, तर मला त्याचे प्रत्येक सॉन्ग मला वेगळेच वाटायचे. त्यामुळे मी कायम कॉम्प्लिमेंट करायचो की तुझे सॉन्ग भारी असतात. तो म्हणलेला की आपण कधीतरी करूया काम. त्यामुळं मला एकदा कळालं की बाबा संजू आहे या गाण्यामध्ये, तर नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं, कारण मला काम करायचंच होतं त्याच्या गाण्यात. कारण त्याची गाणी कॅची असतात जसं सांगितल्याप्रमाणे. आणि हा असा एक आर्टिस्ट जो की आत्ता पंजाबी सॉंग्स आपण कायम ऐकत असतो, आपण मराठी असलो तरी. पण आज हा असा मुलगा आपली मराठी गाणी आज ग्लोबली घेऊन जातोय. टाइम्स स्क्वेअरला त्याचं गाणं घेऊन जातोय. त्यामुळे खूप अभिमान वाटतो की या मराठी इंडस्ट्रीमधून, मराठी मातीतून हा आपला असा कलाकार गाणी घेऊन जातो आणि गाणी करतोय तयार. सो आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि त्याला आपण खूप शुभेच्छा देऊयात की अजून अशीच गाणी हिट कर आणि ग्लोबली तुझी व्हायरल होऊ दे. पर्सनल ओपिनियन म्हणजे एक मुलगी म्हणून वाईट पण वाटतं, कारण की आपलं पूर्ण आयुष्य आज आपण आई वडिलांसोबत घालवतो, ज्या घरात घालवतो ते सोडून आपल्याला
परक्या घरी जावं लागतं, तर ते खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे मला कधीच नाही आवडत, कारण की माझ्या लास्ट इयरमध्येच माझ्या बहिणीचं लग्न झालं. सो ती जेव्हा जात होती तेव्हा ती फिलिंग खूपच वाईट होती. आणि संजूची तारीफ करायची मला, कारण की तो नेहमी ह्या जनरेशनला शोभेल असं गाणं घेतो आणि त्या गाण्याला नेहमी काही ना काहीतरी अर्थ असतात. आता जसं की ब्राईड तुझी नवरी, ह्याच्यात पूर्णपणे एक हळदीचा सीन दाखवला आहे, म्हणजे जेणेकरून आपण पण फील करू शकतो की एखादी मुलगी आज तिथे बसली आणि तिची हळद आहे, तिच्या मनात काय सुरू असेल. सो या सगळ्या गोष्टी शूटच्या दरम्यान पण आमच्या डोक्यात सुरू होत्या. सो संजू जे पण गाणी लिहितो ना, ते खरंच खूप टची असतं आणि नेहमी आपल्या जनरेशनला शोभेल असं किंवा आत्ता रिअलमध्ये काय सुरू आहे तो टॉपिक घेऊन तो नेहमी ते गाणं बनवतो. सो हॅट्स ऑफ. आणि छान वाटतं. काय नाही, ज्या विचार जुळले ना की बाकी सगळं आपोआप घडत जातं, मन जुळतं. त्यामुळं विचार जुळले पाहिजेत मेन म्हणजे. आणि मला विचारायचं झालं तर मी माझ्याच फील्डमधली मी चूज करेन. करेल की केली ते हां वो अभी बताऊंगा. सो फक्त एवढंच म्हणणं आहे की समविचारी असतील किंवा विचार जरी जुळले तरी समजून घेऊन एकमेकांना, जसं की आम्ही या गाण्यामध्ये एकमेकांना समजून घेतलं आणि मग ती केमिस्ट्री पुढे तुम्हाला दिसली, तसंच खऱ्या आयुष्यात एकमेकांना समजून घेणं एवढंच आहे. बाकी याच्या पलीकडे काय पाहिजे. सगळ्यात पहिलं तर तो माझ्या फॅमिलीला समजून घेणारा पाहिजे, कारण की मी मुलगी आहे. सो मी परकी होऊन जाते, पण माझ्या घरी भाऊ नाही आहे, सगळ्या बहिणी आहेत. तर मग माझे आईवडील एकटे पडणार आहेत एंड ऑफ द डे. म्हणजे मी जरी गेले तरी खूप येऊ नाही शकणार. तर माझा जो पण बेटर हाफ असेल तो माझ्या फॅमिलीला पकडून राहणारा, धरून राहणारा, त्यांची रिस्पेक्ट करणारा. त्यांची केली तर माझी तर तो करणारच आहे. रिअल आयुष्यामध्ये असं नाही करू शकत. म्हणजे प्रेम तर असतंच, प्रेम तर आहेच, बट एंड ऑफ द डे जर पैसेच नसतील तर तुम्ही कायच नाही करू शकत. सो आयुष्यात असाच आहे, चालेल, पण मग दोघं मिळून मेहनत करू आणि पुढे जाऊ. ह्या फील्डमध्ये समजून घेणारे खूप कमी लोक असतात, कारण की आपलं फील्ड असं आहे की कधी पण उठा, कधी पण जावा, शूटिंगमध्ये कधी पण या, कधी पण असं असतं. पण ते समजून घेणारा एखादा पाहिजे. मग तो आयुष्यात आला की दोघं मेहनत करून दोघं पुढे जाऊ आणि दोघे मोठे होऊ.